या ठिकाणी विचार केला तर दुसरं महत्वाचं निकष काय आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना डेट जीडीपी रेशिओ सोबत राजकोषीय तूट ही 3% आत असली पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणतो। FRBM ऍक्टनी पण ते सांगितलेलं आहे। आपण जेवढी मोठी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचं बघा, म्हणजे अगदी काल कोणी तेलंगणाचा या ठिकाणी उल्लेख केला की तेलंगणाचं पर कॅपिटा आपल्यापेक्षा जास्त आहेच, कारण हैदराबाद त्यांना मिळालाय, पण त्यांचाही जो राजकोषीय तूट आहे ती 3.5% आहे, 3% आत नाही आहे। महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना चालवली, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, हे सगळं करूनही राजकोषीय तूट आपली 2.78% आहे, 3% आत आहे। आणि दुसरं महसुली तूट, म्हणजे आपण जर महसुली तुटीचा विचार केला तर तीही 1% कमी असली पाहिजे असं आपल्या FRBMनी सांगितलेलं आहे। आपली महसुली तूट 1% आत ठेवण्यात आपल्याला जे यश आलेलं आहे ते याही वर्षी आलेलं आहे। आणि आपण विचार केला तर अगदी 19-20चा काळ आपण बघितला तेव्हाही आपण 41,000 कोटीची महसुली तूट होती, ती आता 40,000 कोटीवर आपण आणली आहे। एकूण अर्थव्यवस्था वाढवून देखील, त्यामुळे त्याही बाबतीत मला असं वाटतं की जो फिस्कल प्रुडन्स आहे तो आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू शकलो। आणि मग महसुली जमा, राज्यामध्ये जी महसुली जमा आहे ती 13-14 साली आपली महसुली जमा किती असायची? ती असायची 1,55,000 कोटी रुपये। मी राऊंड फिगर करतोय, ते बाकी शिल्लक सोडून देतो। 1,55,000 कोटी रुपयावरनं ती 6,16,000 कोटी रुपयांवर 10 वर्षामध्ये पोहोचली। आणि कर्जाचं प्रमाण देखील हे आपण जर म्हटलं साधारणपणे त्यात काही फार फरक नाहीये। 13-14 साली हे प्रमाण 16.90% म्हणजे 17% होतं, ते 18.5%वर गेलंय। त्यामुळे आपण जर, आणि हे जाण्याचं मेन कारण आहे 2 कोविडचे वर्ष आहेत की ज्या 2 कोविडच्या वर्षांमध्ये आपल्याला अतिरिक्त कर्ज घेण्याची परमिशन मिळाली आणि ते अतिरिक्त कर्ज आपण घेतलं, पण काही हरकत नाही।